समोरून जो कॉन्वॉय चालताना दिसतोय ना, तो आहे आपल्या मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना आणली होती. ते आता पुण्यामध्ये गणपती उत्सव बघायला आलेले. त्यांना कल्पना आहे का या गोष्टीची की त्यांच्या लाडक्या बहिणीसाठी या सर्व परिसरामध्ये स्वच्छतागृहांची कमतरता आहे. जे असलेले टॉयलेट आहेत ते सगळे पत्रे लावून बंद करून ठेवलेले आहेत. उभे आहोत दगडूशेठच्या जवळ, तर इथे पण कुठे नाही सापडलं मला टॉयलेट. तुमच्या शेजारी टॉयलेट आहे, तुम्हाला माहिती आहे? पत्रे लावून बंद केलंय. मी सांगवीतून आलेली आहे. दगडूशेठच्या इथे आहे पण ते बंद केलेले आहे आणि मंडईत ते खूप खराब असतं. म्हणजे हो, 1 तास झाले शोधते. गणपती बघायला आले पण मग खूप वेळ झाल्यावर 2-3 तास झाल्यावर माणसाला हेच होतं ना, मग कुठं शोधायचं आम्ही टॉयलेट आहे ते पण बंद आहे. कुठं जायचं आम्ही आता? किती वेळ झाला तरी ती सोय पण नाहीये. त्यामुळे घरी जायला म्हटलं तरी 2 तास लागतात कारण मनपाला बस आहे परत. टॉयलेट सेवा नावाची पुणे महानगरपालिकेने एक ऍप बनवली आहे. त्या ऍपच्या माध्यमातून जेव्हा आपण चेक करतो त्या ऍप मध्ये सगळ्यात जवळचं टॉयलेट 2.3 किलोमीटरवर दाखवलं जातं. जर महिलांचं टॉयलेट आपण बघितलं तर ते ऍप नुसार कमीत कमी 1 किलोमीटर लांब अंतरावर दाखवतोय संभाजी उद्यानवर. वस्तुस्थिती जर बघितली आपण तर या परिसराच्या जवळ आप्पाबळवंत चौकात शनिवारवाडा मंडई परिसर या ठिकाणी पुरुषांसाठी जो स्वच्छतागृह आहे, महिलांसाठी या परिसरामध्ये एकही टॉयलेट उपलब्ध नाही. पण लाडक्या बहिणींना आर्थिक मदतीसोबतच स्वच्छतागृहाची गरज देखील आहे. त्या गरजेकडे आपले लाडके देवाभाऊ लक्ष देतील का? हा लाडक्या बहिणींतर्फे प्रश्न आपल्या मुख्यमंत्र्यांना आपण विचारूया.